नमस्कार मंडळी. मी वसंता, पण समधी मला वशाच म्हणतात. मी आमच्या पाटलांकर सालानं घरगडी म्हणून काम करतो. शेतीवाडी सांभाळितो, गुरंढोरं बघितो, धारा काढितो. ह्या समध्या गोष्टी मी करतो. आमचं पाटील म्हणजे नुसतं पाटील नाही तर 12 गावचं पाटील आहेत. हे आडदांड शरीर, एकेकाळी पैलवानी केलेली झुपकेदार मिशा, कपाळाला टिका, पांढरं परीत घडीचं धोतार, पांढरा साधरा, नेहमी एक बंदूक पाठीशी. आणि हे आमच्या अंगणात त्या बाजावर बसून गुडगुडं वडत पडलेलं असतात निवांत बघा. आणि आमच्या पाटलीनबाई, त्यांना आम्ही सरकार म्हणतो. पाटलीनबाई तशा पाटलांपेक्षा 10-15 वर्षानं जरा लहानच आहेत. ह्यांचं लगीन कसं काय झालं माहितीच नाही. पण हे जमीन जुमला, पैसा अडका, सोनं नाणं समधं काय जितलं तिथं. पोरं शहरात शिकत्यात. आणि आमच्या पाटलीनबाई म्हणजे रूपवान बाई हो, एकदम घरंदाज. हे सोन्या नाण्यानं मडवलेली पण आपली घरच्यावाणी अगदी मला सांभाळतात. खायला प्यायला देतात, सणासुदीला गोडधाड देतात. बाकी वशाट फिशाट असलं तर सगळ्या हातानं देतात. समजा कसं व्यवस्थित चाललं होतं. आणि आमचं पाटील म्हणजे सारखं अंगणात बैठका घेतच बसलेलं व संध्याकाळी तिकडं दिवस मावळला की इकडं पाटलांचा गलास भरलाच. हे लाल भडक इंग्लिश दारू, पाटील आणि गुडगुडं हे त्यांचं रोजचंच. मी रोज संध्याकाळी धारा काढून दूध घालायला गावात जातो. मग पाटीलांचा दौरा सारखा शहराकडं, मंडळींकडं, राजकारण्यांच्याकडं सारखा चालूच असतो. मला पाटील म्हटलं, वशा मी जरा शहराला चाललो आहे. मालकीनबाई म्हणजेच आपल्या सरकार आमच्या पाटलीनबाई त्या मळ्यातल्या घरावर राहायला येतील. जरा त्यांच्याकडं बघ आणि मधनं गावात बी चक्कर मार. मी 2-4 दिवसात शहरात जाऊन परत येतो. म्हणलं होय पाटील. हे आमच्यासाठी काही नवं नव्हतं. मग चांगली 5-6 वर्ष पाटलांचं हेच चालू आहे. मी म्हटलं सरकार संध्याकाळी गाडी पाठवू काय? पाटलीनबाई म्हटलं होय मोरं, मी येते मागणं. पाटलीनबाई आमच्या एकदम शुद्ध बोलतात. पण त्यांच्यासारखं बोलायचं म्हणजे आमच्या जिभेचं तुकडंच पडायचं किंवा. मग मी शेताकडे गेलो, दिवसभर कामधंदा केलं, धाराबिरा काढून तयार होतो. आणि दिवं लागण्याच्या टायमिंगला गाडीच्या बत्त्या दिसल्या. मग आमासनी कळलं की सरकार आल्या. मग मी तडक दूध बीज सगळं घेऊन मळ्यावरच्या घराकडे शिरलो. सरकार म्हटल्या, वशा झाली का रे सगळी कामं? मी म्हटलं होय सरकार. मजूर बिजूर गेलं का समजं? म्हटलं होय सरकार. बरं ठीक आहे, ते दूध आत ठेव. आणि तुझ्यासाठी आज मी एक वस्तू आणली आहे. म्हटलं वस्तू? 3 व काय? ती आत्ता नाही, ती तुला पुन्हा सांगते. तू हे सगळं भाकर तुकडा झाला की मी तुला बोलवते, मग तू खाया ये. मी म्हटलं होय सरकार. आणि मी गेलो. आमच्या मुक्काममध्ये आमच्या शेतातल्या माचनाबरोबर झोपायचं म्हणजे रातची बी राखाण करायला लागते. एक कंदील, एक तांब्या, एक गोफण आणि आमचा मोत्या खाली. हे आम्ही दोघं दोस्त. आणि मी गेलो, झोपलो तर चालणं चांगलं पडलं होतं. म्हटलं पाटलीनबाई आता जेवाया बोलावत्याल. त्यावर पाटलीनबाईने हाक दिली, वशा इकडे या. मी गेलो. पाटलीनबाई म्हटल्या, मी तुला म्हणलं होतं ना मी तुझ्यासाठी काय तर आणलं या, हे घे. त्या पिशवीत बघितलं तर त्या पिशवीत इंग्लिशच बाटली हो. इंग्लिश बाटली जशी बघितलं तसं मी जरा म्हटलो, नरमनच म्हटलो, सरकार हे हो काय? असू दे, नेहमी काय साधीन गावठी पितोय, ही एकदा पिऊन बघ. मी नाही वय करत बाटली घेतली. जे काय वशाट बनवलं तर मालकीनबाईंनी ते वशाट थोडं घेतलं आणि चढ जाऊन बाजू बसलो. चांगलं चालणं पडलं होतं. त्या चालण्यात बाटली कुडली आणि केला की ताव मारला. 1 गलास, 2 गलास, 3 गलास, 4 गलास. आणि आपलं गुणगुण होतं तर तोवर बघितलं तर माचनाखाली सरकार. म्हटलं काय हो सरकार, आवाज द्यायचा का नाही?
नाही म्हणल्या वशा, हे कंदील धर, मला वर यायचं आहे. म्हणलं पाटलीनबाई वर कशाला? नाही मला याचं आहे. मग मी वर आलो. पाटलीनबाईचा कंदील बाजूला ठेवला. मी तिथं घोंगडं हातारलं होतं. पाटलीनबाई घोंगड्यावर बसल्या. म्हणलं सरकार, अहो घोंगड्यावर कुठं बसता या? सरकार म्हणले असू दे, काही नाही. पाटलीनबाईनं वर आकाशाकडे बघितलं. म्हणली वशा, नका चांदण्यात झोपतोय की रे, आम्हाला बी दावत जा की चांदण्या. म्हणलं पाटलीनबाई, अहो तुमचं शिवार हाय, चांदण्या बी तुमच्याच, आमचं काय व? पाटलीनबाई म्हटलं वशा खाली बस. आणि ती कार बाटली अजून ठेवली या? नाही पितो की पुन्हा नाही पे. नाही सरकार, तुमच्या मोहर मी पे म्हणते ना तुला. आणि मग मी दुसरा गलास भरला. माझ्या डोळ्यावर जरा झापडं आलं होतं, जरा अंग हालायला लागलं होतं. आता त्याच्यात सरकारांशी बोलायचं म्हणजे जरा अडगच होतं हो मला. त्या म्हणल्या वशा, मी तुझ्याकडे लई विश्वासानं आली बघ. माझं तुझ्याकडे एक काम आहे, पण ते काम पुन्हा सांगते. माझ्या जरा पायाच्या पोटऱ्या दुखत्यात रे, जरा चुळून देतो का? मला घाम फुटला. अहो बाया माणसाला हात लावायचं आणि ती बी आमचं सरकार, एवढी घरंदाज बाई, गोरीपान. म्हटलं सरकार, म्या कसा हात लावायचा तुम्हाला? अहो आम्ही घरात आलो तर 4 कोस लांब बसतोय तुमच्यापासून. काय नाही, हे घे, त्याला आणलंय मी, तू लाव माझ्या पायाला. आणि पाटलीनबाईंनी साडी गुडघ्यापत्रूवर केली. मला लाजाया झालं, तरी मी आपलं हळूहळू, अरे हळूहळू काय दाबतो यास, जरा लागू दे की रग. मग मी जरा जोरात करून पाटलीनबाई तशाच वगड्यावर पडल्या. आणि जसं त्यांनी गुडघं वर केलं तसं साडी अजून मांड्यापर्यंत गेली. त्या केळ्याच्या गाभ्यासारख्या त्यांच्या मांड्या बघून माझ्या धोतरात जरा चुळबुळ चालू झालीच. 5 मिनटं झाली, 10 मिनटं झाली. सरकार म्हणला वशा, तुझ्या हातात जादू आहे बघ. बरं एकदम वाटायला लागलं. पाटलीनबाईने पाय सरळ केलं, साडी पार गुडघ्याच्या वर झाली होती. पाटलीनबाईने अजून साडी वर केली, जरा मांड्या पण चोळकी. मी थरथरच मांड्यात हात घातला. जसं जसं चोळा लागलो, पाटलीनबाई तशी तशी साडी वर करायला लागल्या. आणि तेवढ्या चालण्यात मला त्यांच्या चड्डीचं काठ दिसला. मला घाम फुटायला लागला. मला समजेना, त्या दारू प्यायलेलो. अरे लाव की रे जरा रग, असं म्हणून पाटलीनबाई पालत्या पडल्या. पालत्यान पडल्यानंतर त्याचं ते साडीच्या वर आलेले त्यांचे 2 भाग बघून माझ्या धोतरात लई चुळबुळ व्हायला लागली. पाटलीनबाई उठल्या आणि त्यांनी माझ्या धोतरातच हात घातला. वशा, बायको गावाकडं आणि कसा रे बरीचभर इकडं राहतो तू? पाटलीनबाई, पोटासाठी करावं लागतं या. नाही, आता पोटापेक्षा ह्याचं पण तुझं काहीतरी करावं लागतं या. मला सुधरत नव्हतं. पाटलीनबाई अशा का करतात? म्हटलं वशा, माझं एक लय जोखमीचं काम आहे बघ तुझ्याकडं. हे पाटलांच्यात आता पहिला दम नाही राहिला, त्यात एवढा वयाचा फरक. मी रात्रभर तळमळात पडत असते रे. पाटलीनबाईचं बोलणं मला काय कळलं असं झालं. म्हटली वशा, आज तू मला शांत कर. म्हणजे सरकार, शांत म्हणजे मी कसं करायचं व? काही नाही, जे पाटील करतात ते तुलाच करावंच लागेल, माझी आण आहे तुला. सरकार, काय बी करा, पण आण घालू नका बघासा. आणि हे पाप माझ्याकडं कशाला करायला लावतासा? अहो पोटपाण्याची खळीगेवर आलूला मी, असलं पाप नको. म्हणजे नाही वशा, माझी आण आहे तुला, असं म्हणून पाटलीनबाईनं मला ओढूनच घेतलं हो त्यांच्याकडं. माझी दंडकी अंगात नव्हती, आगडा बम्मी. तसाच पाटलींवर पडलो पालता. माझा भार पाटलींला सोसवतोय. सरकार झाला वरडायलाच लागल्या. म्हटलं वशा, चांगला आडदांडच आहेस की रे तू. आणि पाटलीनबाईंनी माझं डोक्याचं केस धरून त्यांच्या छातीवर माझं केस दाबायला सुरुवात केली. त्यांनी हाताच्याच बटणं, स्वतःच्याच हाताने जंपराची बटणं काढली. आणि त्यांचे हे भले मोठे 2 आंबे जसं एवढा वेळ कोणी धरूनच ठेवलंच असं हिंदकळच बाहेर आलं. त्याची ती लाल लाल बोंड बघून पाटलीनबाईनं न सांगताच मी ती तोंडात घेतली. ती बोंड चोखत एकदा हे बोंड, एकदा ते बोंड.
पाटलीनबाई नुसत्या इवळायला लागल्या, तळामळायला लागल्या. त्या चांदण्याच्या प्रकाशात पण मला ती लाल झालेली बोंडं दिसली. पाटलीनबाईने अचानक मला ढकलूनच दिलं. माझं धोतर सोडलं, धोतरात हात घातल्यानं म्हटलं, अब वशा, हेर काय घोड्याच्याच पोटचा दिसतोयस की. असं म्हणत त्यांनी मला परत ओढलं. म्हटलं, बास वशा, आता नाही दम निघत, आता दाखव की तुझा हिसका. मग मी खाली गेलो. त्यांची ती तिरकोनी कलरची चड्डी खिचूनच बाहेर काढली. त्यांचे दोन्ही पाय मोकळे केले आणि माझा दांडा त्या बरोबरच्या उभ्या वटावर घातला. मी राहिलेला एक जो गालास होता तो रिचावला आणि एक दणका दिला. काच दिशे अर्धा दांडा आत गेला. पाटलीनबाई किचाळल्या आणि माझ्या पाठीवरती त्यांची नखं वरबडायला लागल्या. दुसऱ्या दणक्यात तर सगळा गुडूपच झाला. पाटलीनबाई नुसत्या वशा 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 एवढंच म्हणत होत्या. मी दणक्यावर दणकं द्यायला चालू केलं. 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं मी दणकं देतच होतो. पाय उचलत होतो, खांद्यावर घेत होतो, त्यांचे ते आंबं दाबत होतो. आणि मधनंच पाटलीनबाई लय जोरात इवळल्यानं मला मिठी मारली. मला कळलं पाटलीनबाईंचं झालं आहे. पण मी थांबायला कुठं तयार होतो. माझं दणकं चालूच होतं. त्याच्यानंतर माझं जवळचं 15-20 मिनटानं लई दणकं मारून शेवटी माझं पाणी गळालं आणि आमच्या सरकार एकदम संतुष्ट झाल्या. म्हटलं, वशा, आज तू खरं काम केलं माझं, ह्याच्यासाठी तुला बक्षीस द्यायलाच लागतं आहे बघ. असं म्हणून मी बाजूला झालो. पाठदिशी दोस्ताराचा काष्टा बांधला. पण पाटलीनबाई तशाच पडल्या होत्या. त्यांचं ती आंबं तसंच आकाशाकडे तोंड करून पडलं होतं. चड्डी बाजूला पडली होती आणि साडी आता तशाच मांड्यावरती अर्ध्या मांड्या उघड्या ठेवून अर्ध्या झाकत होती. मी पडदिशी कपडे घातली. म्हणलं, सरकार, हे थोडं पाणी प्या. सरकारांनी पाणी पिलं. त्यांनी पण कपडे घेतले आणि चढदिशी घरात गेल्या. मला परत जेवाय हाक मारली. मी गपकुमान खाली मान घालून जेवून आलो. रात तळमळतच गेली. एवढी बाटली पण कवा उतारली कळलंच नाही. सकाळच्याला धारा काढून घरी गेलो. पाटलीनबाईच्या डोळ्यात डोळं घालायची माझी तशी ताकदच नव्हती. पाटलीनबाई म्हणली, वशा, आसारखा बुजल्यागत करतो. पाटलीनबाई, आज पाटलांचा एवढा विश्वास मी मोडला. ज्याच्या थाळीत खाल्लं तिथंच छेद केला. मी हे पाप कुठं फेडणार व सगळीच्या सगळी माती केली मी ह्याची. तू नको जेवायला लागून घेऊ बघ. तू काही जबरदस्ती केली होय माझ्यावरती. मीच म्हटले म्हणून केली. तेव्हापासून पाटलीनी लगट करायला लागल्या. आता ह्याच्यानंतर अजून एक आमची कथा एक येणार आहे. ती तर ह्याच्यापेक्षा लई वेगळी आहे की कवी आमच्या डोसक्यात कधी आली बी नव्हती. तर आजची कथा तुम्हाला कशी वाटली समजायची? चांगली वाटली तर चांगली म्हणा, नाही चांगली वाटली तर जोडं मारा तुमच्या वशाला. धन्यवाद.